श्रीनगरच्या पासून काही अंतरावर असलेल्या पहलगाम येथे घडलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला, ज्यामुळे अमरावतीतील शिखर टूर अँड ट्रॅव्हल्सचे अनेक पर्यटक हॉटेलमध्ये अडकलेत. या हल्ल्यामुळे श्रीनगर आणि आजूबाजूच्या परिसरात भयावह वातावरण निर्माण झाले आहे. पाहूया यावर सविस्तर रिपोर्ट. देशामध्ये एक मोठी घटना घडली, ज्याकडे अतिरेकीच्या हल्ल्याच्या या घटनेवर संपूर्ण देशभर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. जम्मू काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्थळी 28 जणांना अतिरेक्यांनी गोळ्या झाडून त्यांचा अंत केलाय. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संताप व्यक्त करणारी आहे. पहलगाम या ठिकाणी केलेल्या अतिरेकीच्या हल्ल्यामध्ये 28 भारतीयांचा या ठिकाणी मृत्यू झाला, तर त्यामध्ये 6 महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे आणि महाराष्ट्र सुद्धा या घटनेने हादरला आहे. सिडनीच्या वतीने अनेक पर्यटनासोबत आपण संवाद सुद्धा साधला. थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडकलेल्या अमरावती शहरातील पर्यटक सोबत सुद्धा संवाद साधला. मात्र अमरावती शहरातील पर्यटक आता सुखरूप आहेत अशी सुद्धा माहिती मिळाली. याच पर्यटन स्थळी अमरावती येथील शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हलचे संचालक सुनील जोशी हे सुद्धा आपल्या पर्यटकांसोबत त्यांनी सुद्धा रवाने केले होते. संपूर्ण या घटनेची सुद्धा थेट सुनील जोशी यांच्यासोबत आपण संवाद साधूया. या दरम्यान आपण शिखर हॉलिडे दरम्यान किती प्रवासी आपण ठिकाणी पर्यटक गेले होते? या महिन्यात आमचे 2 ग्रुप गेले होते. एक ग्रुप गेले 7 एप्रिलला, ते होता जेम सोशल ग्रुप. त्याच्यामध्ये 35 सिनियर लोक आमच्या सोबत होते. आणि सेकंड ग्रुप गेला आहे आमचा, त्याच्यामध्ये यवतमाळचे काही 14-15 लेडीज फॅमिली, त्याच्यानंतर नागपूरचे काही 4-5 लोक होते, मुंबई पुण्यावरून 3 लेडीज आल्या होत्या आणि बाकीचे लोक आम्ही अमरावतीवरून होते. अशा 2 ग्रुप गेले होते. तो पहिला ग्रुप आमचा तो 19-20 तारखेला सुखरूपपूर्ण आम्ही आलो आहे. आणि पण जेव्हा ते आम्ही निघत होतो तिथून, तेव्हा तिथून अचानक मौसम खराब झाला होता आणि त्या दिवशीपासून चांगलाच पाऊस पडणं सुरू झालं होतं. पण जे सेकंड ग्रुप माझा त्या दिवशी 19 तारखेला ते तिथून निघणार होते पहलगामवरून आणि ते कटराला येणार होते. पण त्या दिवशी इतका पाऊस पडला, ते रामबन वगैरे ढगफुटी झाले. 27 वर्षानंतर इतका पाऊस तिथं पडला आहे. आणि म्हणून तो पूर्ण जो एरिया 3 किलोमीटरचा होता तो पूर्ण पहाड न धरल्यामुळे पूर्ण 4-5 दिवसापासून रस्ता तिथून पूर्ण टोटली बंद केला गेलेला आहे. या कारणाला आमचा ग्रुप जे येणार होते ते तिथंच म्हणजे पहलगामला राहणार होते. पण मला असं वाटलं की ते तिथं नाही राहिलं, कारण तो थोडं दुर्गम भाग आहे. पहलगाम म्हणजे मेन हायवे पासून आतमध्ये झाला, त्यानंतर तिथून अमरनाथ यात्रा वगैरे सुरू होतात. तर मी यांना लोकांना म्हटलं की तिथं थांबू नका, आम्ही सर्वांना शिफ्ट केला श्रीनगरला, कारण श्रीनगर मोठे शहर असून तिथं सेफ्टीचे पूर्ण व्यवस्था आहे आणि एअरपोर्ट वगैरे पण तिथं आहे. पण आता तिथून आम्ही त्यांना तिथं शिफ्ट केला हॉटेलला. दुसऱ्या दिवशी आम्ही प्राय सुद्धा फ्लाईटचं, की बा आता फ्लाईटमध्ये लोकांना सांगावं की रस्ता काही 4-5 दिवस उघडत नाही. पण इथं एक प्रॉब्लेम असा आहे की सर्वांचं इतकं बजेट नाही राहत आणि एअरलाईन वाले काय करतात, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जनरल तिकीट असते 2700 रुपयाचा श्रीनगर ते जम्मू. जनरल भाषेमध्ये 27 ते 3000 पर्यंत, 3500 पर्यंत तिकीट ते भेटतंय. पण आता असा प्रकार घडल्यामुळे सर्व लोक जर फ्लाईटचा प्रवास शोधत होते, तेच तिकीट झाला 25,000 रुपयाचा. आणि नागपूरचं जे तिकीट 7-7.5 मध्ये आम्ही करतो, तो तिकीट झाला होता 30-35 मध्ये. तर इतकं लोकांचं बजेटही सर्वांचं राहत नाही. आमचं जे हा तिकीट जो टूर होता, ट्रेन टू ट्रेन आम्ही दिला होता 26,000 मध्ये. 13 दिवसाचा टोटल टूर होता. तर म्हणून आता लोकांचं मग अजून त्याला मग इतकं स्वस्त काही तिकीट होता नाही, म्हणून ते आता रस्ताही बंद. मग करणार काय? तर मग त्यांचं सुविधाच्या 4 दिवसानंतर 3 दिवसांना जसे तिकीट भेटले स्वस्त तसे आम्ही काढून दिले लोकांना. आणि आता सर्व सुरक्षित आहे. पण सर्व लोकांचं माझं एकच म्हणणं आहे की आमचे सर्व लोक सुरक्षित आहे हॉटेलमध्ये, त्यांना कोणताही त्रास नाही. आम्ही त्यांची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. बाकी लोकांनाही आम्हाला सहकार्य केलं आहे. बाकीचे जे पैसे ते हॉटेलचे राहायचे ते पैसे स्वतः देऊ राहिले. पण माझ्याकडून मी नाश्ता, चहा आणि जेवणाची व्यवस्था मी करून देऊ राहिलो. एकामेकाला सहयोग करावंच लागतं अशा वेळेस. माझं फक्त प्रशासनाला एकच म्हणणं आहे की अशा वेळेस जेव्हा रस्ता कोसळणं, रस्ता बंद 8 दिवसासाठी, आणि मेन तिथं चालू आहे तुलिपचं सीझन. तुलिप गार्डन काश्मीरला 1 महिन्यासाठी असते, मार्च एंडिंग पासून तो एप्रिल पर्यंत राहते. तो तिथे 1 लाख लोक रोज येऊ राहिले सध्या. त्या हिशोबाने लोक पूर्ण अटकून बसले आहे. एक दुसरा रस्ता ओपन केला होता त्यांना मुघल रोड वरून, पण तो पण दुर्गम रोड आहे. फक्त तो हा रस्ता बंद आहे म्हणून तो रस्ता उकला आहे. तिथे पण कधी रस्ता बंद होते, कधी पण पाऊस होते, बर्फ पडते, कारण बर्फातून जाते तो रस्ता. तर तो काही रिस्की आहे रस्ता, म्हणून आमचे लोक म्हणे आम्हाला आता रिस्क काही घ्यायची नाही आहे. आणि आता आमच्या समजा जवळपास 2 लोक काल निघाले तिथून फ्लाईटनं. आज 2 लोक आज निघाले. उद्या 17 लोकांची फ्लाईट आहे आणि परवा 10 लोकांची फ्लाईट आहे. असं करून आमची टोटल लोकांची आम्ही व्यवस्था पूर्ण करून दिलेली आहे. आणि परवापर्यंत आमचे लोक सर्व सुरक्षित
आता ते हॉटेलला आहे. मी त्यांना एकच म्हटलं की तुम्ही हॉटेललाच राहा, बाहेर जाऊ नका, सध्याचा माहोल खराब आहे. पण बाकीचे लोक सुरक्षित आहे. आता आपण त्यांच्याशी बोलणं आम्ही तुमची करू शकतो, म्हणजे व्हिडिओ कॉल वगैरे करू शकता त्यांना. अतिरेकी हल्ला झालाय आणि आपले सुद्धा आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे आपण सर्व पर्यटक या ठिकाणी रवाना केले होते. संवाद साधला असेल आपण तेथील म्हणजे जे पर्यटकांची अमरावती, यवतमाळ, नागपूरचे पर्यटक आहेत, काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितली आहे, काही भीती वगैरे? सर्व लोक खूप घाबरलेले आहे आणि सर्वांचं आर्थिक नुकसान पण होऊ राहिला. त्याच्यानंतर मानसिक त्रासही होते, कारण आपण फिरायला येतो, एक दिवसाच्या अंदाजाने येतो किंवा इतक्या दिवसात आम्ही जाऊन इतक्या दिवस परत येऊ. पहिले सर्व लोक एन्जॉय करत होते, पण हा प्रकार झाल्यानंतर तो जास्तच घाबरले आहे. मी त्यांना कंटिन्यू त्यांच्या संपर्कमध्ये आहे. मी त्यांना आश्वासनही देऊ राहिलो की काही होणार नाही. सर्व त्यांची व्यवस्था एकदम मी सुखरूप एकदम व्यवस्थित जागा करून ठेवलेली आहे, म्हणून त्यांना काही भीती तो नाहीच आहे. पण असे ऐकल्यानंतर घरच्या लोकांनी सर्वात जास्त इथं जे राहिलं, आता जसं मी तुम्हाला सांगतो, माझाच मुलगा तिथं आहे. माझा मुलगा तिथं अटकला आहे. त्यांच्या ग्रुप सोबत माझा मुलगा आतापर्यंत आजच निघाला तो फ्लाईटनं. तर कालपर्यंत तो नॉर्मल होता घरचा माहोल, पण आज असं माहित पडल्यानंतर की बा तिथं असं असं झालं, तर सर्व जे तिची आजी, तिची आई, आजूबाजूचे एक वाजून मुलगा सोनी करून आमचा एक म्हणजे माझ्या मुलाचा मित्र, तो पण त्याचे वडील, किती पैसे लागले तर लवकर लवकर बोलवा, म्हणजे चिंता होऊन जाते ना की कोणासोबत काय होईल म्हणून. हा चिंताचा विषय आहेच. पण माझं असं म्हणणं आहे की हा प्रकार बंद झाला पाहिजे काश्मीरमध्ये, नाही तो पर्यटन बंद. आम्हाला असं वाटतं की आता तिथं कस्टमर न्यायचे असते. हल्ला झाल्यानंतर आता पर्यटक भीती वाटणार जाण्याकडे. बिलकुल. कारण कोणाही सोबत होऊ शकते ना, माझ्यासोबत झालं, माझ्या पूर्ण आता आज यावेळेस सुरक्षित आहे माझे पर्यटक. पण असं मी जर फसलो असतो तर मी हा विचार करून आता माझे कंटिन्यू 3 टूर अजून होते, मी 3ही टूर रद्द करू राहिलो आता काश्मीरचे. लोकांना सांगू राहिलो की काश्मीर सोडून दुसऱ्या ठिकाणी चाला. कारण असं प्रकार तुम्ही म्हणजे मी पण ते व्हिडिओ पाहून असं वाटू राहिलो की मी तिथंच आहे, आणि मला नाही वाटत की मी तिथं आता सध्या घेऊन गेलो पाहिजे. घटना घडल्यानंतर प्रशासनाची काही मदत मिळाली का, अशी माहिती आपण काय काढली? प्रशासन, एंट्रीज वगैरे सर्व ते करतात तिथं. जसं रस्ता बंद झाला तिथं जेवण वगैरे ते देत होतं, पण पर्यटकाला मदत नसतेच. हे बघा, गव्हर्नमेंटला माहिती आहे की पर्यटक इथे पैसे खर्च करायसाठीच येते, म्हणून जनरल मदत नाही भेटते पर्यटकाला. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, पर्यटकाला स्वतःचा खर्चानंच तिथं राहायला लागते. आणि आता फ्लाईटनी पण स्वतःच्या पैशानंच करू राहिले. फक्त माझा गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा माहिती आहे की रस्ता बंद झालेला आहे, तुम्ही एअरलाईनवर कंट्रोल करा. जसं तुम्ही फॉरेन लोक आणतात, तो तुमचं पण काम आहे. 1 लाख लोक तिथं अटकून आहे, तो कमीत कमी फ्लाईटचा एक फिक्स रेट करा किंवा 10,000च्या वर तर फ्लाईट रेट वाढवला नाही पाहिजे अशा वेळेस. 8 दिवसासाठी कमीत कमी, म्हणजे पर्यटक त्या दिवशी निघालेच नाही आमचे पर्यटक. जर हा फ्लाईट आम्हाला व्यवस्थित रेटमध्ये भेटला असता तर मी सर्व पर्यटकाची तिकीट काढून दिली असते. आता मला सांगा, प्रत्येक जणचं बजेट सारखं नाही असतं. काही पर्यटक काढू शकतात 30,000ची तिकीट, प्रत्येक जण नाही काढू शकणार ना. आणि एका फॅमिलीमध्ये 4 लोक आहे, तो 1,20,000 रुपये खर्च करून मध्यमवर्गीय लोक राहते, पर्यटक सर्व पैसे आले नाही राहत. आता मला फक्त गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की अशा वेळेस तुम्ही फक्त एक फिक्स रेट ठेवा सर्वांच्या जाती, म्हणजे कमीत कमी पर्यटक लवकर लवकर तिथून आपल्या आपल्या घरी पोहोचले पाहिजे. शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हल्सचा जम्मू काश्मीरचा हा प्रवास किती दिवसाचा, किती रुपयाचा आपण ठरवला काही? आमचा हा प्रवास आम्ही 26,000 रुपये आम्ही घेतले होते. एसीचा 3 टायरचा तिकीट याच्यामध्ये इन्क्लूड दिला होता, आणि टोटल 13 दिवसाचा टूर आम्ही ठरवला होता. याच्या सोबत अमृतसरचा साईटसीन झाला सर्व लोकांचा, त्याच्यानंतर काश्मीर फिरले, टुलिप गार्डन सर्वांना भेटलाय. फक्त पहिला ग्रुप तो सर्व व्यवस्थित झाला, त्याच्यामध्ये त्यांचा काही सोडला नाही, व्यवस्थित सर्व. सेकंड ग्रुपमध्ये जेव्हापासून पहलगामला ते आले त्याच्यानंतर हा पूर्ण मौसम चेंज झाला, त्याच्यानंतर हा अतिरिक्त हमला झाला. ते दोघं एका सोबत झाले. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काल पहलगामला हमला झालेला आहे, तिथं लोक हॉटेलमध्ये आता समजा आहे, तर सर्वांची इच्छा आहे लवकर लवकर निघायची, पण ते निघू शकत नाही. रस्ताच बंद आहे साहेब. तिथचं जे मेन रस्ता आहे, हायवे, तो बंद आहे. प्लेनची तिकीट आपण म्हटलं, प्लेनचं तिकीट आता तुम्ही आता चेक करू शकता. तुम्हाला जर नागपूरला आहे तर किती पैसे पेड करा, म्हणजे इतके पैसे आहे की ते तुम्ही विचारही करू शकत नाही. दिल्लीचं जर जनरल रेट 6,000 रुपये 5,000 रुपये असते, तेच 18-20,000 रुपये तिकीट झालेलं आहे. तर ते बिचारे, आता मला त्याच लोकांची असं वाटतं की ते लोक इकडले नाही राहिले, तिकडले नाही राहिले. आता कमीत कमी प्रशासनानं लवकर लवकर हे सर्व डिसिजन घेऊ. मला नाही वाटत आता कोणाची काश्मीरवर राहायची इच्छा आहे सध्या, ना लोकांना जायची इच्छा आहे ना तिथं राहायची इच्छा आहे. बस माझं इतकं म्हणणं आहे, गव्हर्नमेंटने या प्रशासनानं आता थोडी हेल्प करून लवकर लवकर या लोकांना तिथं आपल्या आपल्या घरी पाठवलं. आपलं टूर अँड ट्रॅव्हल्स अनेक ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळी आपण घेऊन जात असतो सर्व पर्यटकांना. घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनात भीती निर्माण झाली असेल की आता काय करावं, समोर घेऊन जायचं की नाही जायचं, हा प्लॅन आता यशस्वी होणार की नाही होणार, अशी भीती आपल्या मनात होत असेल.
बिलकुल बिलकुल सर, कसं आहे, किती बिझनेस बिझनेस असते, पण जेव्हा अशी काही घटना घडते तो आम्ही जसं मी स्वतःच डिसिजन घेतलाय की मी काश्मीरला नाही जाणार. कारण काश्मीरला सध्या जाणं म्हणजे असं आहे की घटना घडल्यानंतर जे आता मी व्हिडिओ बघू राहिलो त्याच्यानंतर मला नाही वाटत की मी खूप सुंदर सुंदर हे बघा, काश्मीरलाही बर्फ आहे, मनालीलाही बर्फ आहे, सिक्कीमलाही बर्फ आहे, अरुणाचललाही बर्फ आहे. मी सर्व माझे आता पर्यटकाला तुमच्या माध्यमातून आता आवाहन करतो डायरेक्टली की काश्मीरला अवॉइड करा. काश्मीरचे लोक तुम्हाला ना कोऑपरेट करू राहिले आणि दुनियाभरचं रश आहे. त्यापेक्षा तर तुम्ही दुसरा ऑप्शन शोधा, आणि तिथं डेंजर आहे इतकं, जर आपल्या जीवापेक्षा जर पर्यटन माझ्याशिवाय नाही करायला पाहिजे. मी स्वतः म्हणतो की पर्यटन पर्यटन का जातो आपण, की तिथं आराम करायसाठी, तिथं चांगला काही म्हणजे आपल्याला असं वाटतं की तिथं जाऊन थोडंसं आपण रिलॅक्स झालं पाहिजे. आता जर कंटिन्यू टेन्शन मध्ये राहिल्यानंतर काय ते पर्यटन होणार. बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता सध्या काश्मीरला आपण सर्वजण थोडासा ब्रेक द्यायला पाहिजे आता काही दिवस, जेव्हापर्यंत हा प्रॉब्लेम पूर्ण टोटली शांत होत नाही. काश्मीर सोडून बाकीचे खूप भारतात खूप सुंदर सुंदर पर्यटन स्थळ आहे, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, लोकांचा चांगले अनुभव येते. आणि काश्मीरचे चला ठीक आहे, पहिला ग्रुप व्यवस्थित निघाला आहे, पण आता असा प्रकार झाल्यानंतर मला माझी इच्छा नाही आहे सध्या लोकांचं, मी नाही रिस्क घेऊ शकत. कारण आपलेच लोक जाणारे लोक काही दुसरे राहते, मी अमरावतीचा लोकल व्यक्ती आहे, आपले लोक सोबत राहते, त्यांच्यासोबत रिलेशन राहते, त्याच्यातल्या कोणत्याही व्यक्तीला काही त्रास झाला तो आम्हाला ते त्रास, आम्हालाच त्रास होते असं समजून आमची फॅमिली सारखंच राहते. बरोबर. म्हणून मी आता सध्या काश्मीरला नाही घेऊ. आता तिघही ग्रुप मी रद्द करून टाकलेले आहे. आमचे जे आता 22 महिला, 11 महिला आणि 12 जूनला जे ग्रुप होतं, आता अमरनाथ बद्दलही विचार करू राहिलो. माझा 17ला अमरनाथचं पण एक टूर ठरवलं होतं, पण माझा सध्या माझी इच्छा नाही होऊ राहिली, मला खरं सांग. बाकी ठिकाणी आम्ही जाऊ, फक्त काश्मीर त्या साईड मध्ये आम्हाला वैष्णोदेवीच्या नंतर आम्ही वैष्णोदेवी पर्यंत सुरक्षित आहे, जम्मू पर्यंत, त्याच्यानंतर डेंजर, आता इतकं डेंजर आम्ही रिस्क नाही घेऊ. बस आता काश्मीरला थोडं ब्रेक घ्या असं. जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ अनेक नागरिक आता संतप्त भावना आणि अनेकांचं मन गहिरून होत आहे. सोशल मीडियावर तेथीलच या अतिरेक्यांच्या गोळीबारांचे व्हिडिओज समोर येत असल्याने अनेकांचं मन गहिरून येत आहे. आपला आनंद व्यक्त करण्याकरिता अनेक कुटुंब आपल्या मुलांसह त्या ठिकाणी दाखल झाले होते. आनंद व्यक्त करीत असताना अचानक अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केलाय आणि अनेक शहरातील निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला. शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हल्सचे सुनील जोशी जे अमरावतीचे निवासी आहेत, त्यांचा सुद्धा हा व्यवसाय आहे. अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळी ते या संपूर्ण नागरिकांना घेऊन जात असतात. मात्र घडलेल्या या घटनेवर त्यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केली आहेत की यानंतर खरोखरच जम्मू काश्मीरचा टूर घेऊन जावं की नाही जावं, घेऊन जाणारच नाही असा ठळक त्यांनी आपला हा मत व्यक्त केलेला आहे. दर्शकांनो, शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला पहलगाम या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांसोबत आपण संवाद साधणार आहेत. तेथील परिस्थिती काय आहे, भीती काय आहेत आणि खरोखरच आता तेथे वातावरण शांत झालं का, आता पुनश्च आपण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पर्यटकांसोबत संवाद साधणार आहोत. तरी फ्लाईटच्या तिकीट बद्दल आता मी जसं सांगितलं, तुम्हाला काय म्हणलं फ्लाईटच्या बद्दल सांगा बरोबर. फ्लाईटचं कसं आहे, कसं सगळे साधारण लोक आहे. पहिले जर थोड्या कमी रेट मध्ये असते, आम्ही आतापर्यंत अडकलो नसतो, पटापट निघून गेलो असतो. इतकं म्हणजे साधारण लोक आहे ना सगळे टूर मध्ये आलेले. रेट खूप हाय झाले. रेट खूप हाय ठेवल्याच्या आम्हाला डिसिजन घ्यायला लेट झाला. आता तिकडे म्हणून इकडे अडकून पडलो आम्ही आता. आपलं नाव काय म्हटलं? आता माझं क्षिप्रा आजने, राहणं कुठे आपलं? अमरावती. अच्छा अच्छा. अतिरेकी हल्ला झालाय, आता मनात भीती निर्माण झाली असेल आपल्या सुद्धा. हो, आता आम्हाला इथे तर आम्ही आता खाली साधा चहा प्यायला उतरलो, तो म्हणजे शेवटी त्या हॉटेलवाल्याला म्हटलं आम्हाला चहा करून द्या, आम्हाला बाहेरही नाही जायला वाटत आहे, काहीच नाही. अच्छा म्हणजे खिडकीतून पाहायची पण भीती वाटून राहिली आहे. अच्छा. काय कर्फ्यू लागला होता तिथे काही? कर्फ्यू हो बंद झाला, 3:30 वाजता बंद झालं. इकडे पूर्ण शांत झालंय सगळं. बघा तुम्ही. आता अमरावतीला परत येण्याकरता आपल्याला ते धाव असं मनात म्हणजे तत्काळ होत असेल. हो ते तर आहेच. आता बस आता आज रात्र काढायचे सगळी निघायचं आहे, बस हेच सुरू आहे सगळ्यांचं. झालेलं आहे सर्वांचं. पहाड खचल्याने काही रस्ता बंद आहे तिथे. हो, ते पहिले तर आमचा तो प्रॉब्लेम झाला, आमचं वैष्णोदेवी दर्शन झालं नाही. पहिले जम्मू कटरा रस्ता बंद झाला तो ढगफुटीमुळे. हा. आणि आता ही घटना घडली. अच्छा. हा,
चालतंय, आता आम्ही या तुम्हाला- घटनेमुळे जास्त घाबरले आहे सगळेजण. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं, तुम्ही पण आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. आता बस पूर्ण, लवकर पूर्ण. निघा. त्या प्लेन निघतं का आपण? हो प्लेन निघत आहे का? हो प्लेननी प्लेननी. अच्छा. हा हे आमचे जे सुनील भाऊ आहे त्यांनी तात्काळ आमच्या सगळ्यांच्या अर्जंट आम्हाला एक मीटिंग ठरवली. सगळ्यांच्या आमच्या तिकिटा काढून दिल्या. बस आता आम्ही उद्या सगळे स्टेप बाय स्टेप निघणार आहोत. हा कारण डिसिजन घेणं महत्वाचं होतं. इथून सेफ निघणं महत्वाचं आहे. बरोबर. आपण कोणी आहे का आणखी दुसरे कोणी? हो आहे ना एकेका रूम मध्ये 2-2 जणी आहे आम्ही. रूममध्ये सुरू ठेवा 1 मिनिट. आहे सगळे सगळे कसे आपापल्या रूम मध्येच बसलेले आहेत. अच्छा. हो तो दाखवाल? हो 1 मिनिट. सगळे आपापल्या रूम मध्ये बसले आहेत. थोडं सुरक्षित आहे. हो. खिडकीतून बाहेरचं दृश्य, खिडकीमधून बाहेरचं दृश्य हो, ठीक. तो ट्राय करा. नाही सगळं शांत. सगळं शांतता आहे. दर्शकांनी पाहू शकताय थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे पर्यटक त्या ठिकाणी गेले आणि हे बाहेरचे दृश्य आहे तर रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त पहलगाम या ठिकाणी दिसून येत आहेत. काही प्रमाणात वाहतूक सुरू आहेत आणि अमरावती येथून शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून पर्यटक त्या ठिकाणी गेले होते. आतापर्यंत ते अडकलेच आहेत. काही रस्त्यावर पोलीस घाबरलेले आहेत का? आहेत काही शांत आहेत. सगळे असं करून आम्ही एकमेकांना सहकार्य करून राहिलो. आता उद्या आम्हाला निघायचंय. अच्छा. पोलीस वगैरे रस्त्यावर आहेत? आहे सगळे आहेत. प्रशासनाची काही मदत आपल्याला? प्रशासनाचे तिकीट आधी जर आमच्या तिकीट जर कमी याच्यात केले असते आम्ही याच्याही आधी निघून गेलो असतो. हा. हा सुरक्षा म्हणून काही कारण पोलीस हा ते आम्हाला सुनील भाऊनी सांगितलं की पैसा महत्वाचा नाहीये तुमचा जीव महत्वाचा आहे. पटकन डिसिजन घ्या तिथून मोकळे व्हा. हा. हा आमच्या 2 दिवस आधी तिकीट बुक झाले. बस आता इथून उद्या सेफ निघणं महत्वाचं आहे आमच्यासाठी. बरोबर बरोबर. हो हो. प्राण महत्वाचे आहे, बाकी जीव त्यांचं महत्वाचा सगळं आहे. हा बाकी आम्ही इथे राहून राहिलोय. त्यांची सगळी सोय झालेली आहे. सकाळी आमचा नाश्ता जेवण हा. रात्रीचं जेवण सगळी सोय आहे. हा. हा बाकी काही नाही. बस आता इथून निघायचंय बस. बरं, अमरावतीतील प्रशासनासोबत काही संपर्क साधला का? नाही कोणाशीच नाही संपर्क. कारण इथे कसं आहे बरेचसे लोक आहेत त्यांनी काय केलंय आता जायचं आहे टूर झालेला आहे आपला. बरेचशे जणांनी पोस्टपेड केलेलेच नाहीये. त्याच्यामुळे पुष्कळ जण संपर्कात नाहीये. अच्छा. हा आणि मग ते ज्यांचे संपर्क होऊन राहिले ते काय न्यूज मग इकडे तिकडे व्हायरल होतात ते घाबरून राहिले. हा. हम्म ठीक आहे, तुम्ही सुखरूप आहात ते खूप महत्वाचं आहे. सुखरूप आहे बस बस सुखरूप आहे आम्ही. नक्की. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहलगाममध्ये घडलेल्या या अतिरेकी घटनेने पर्यटकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. श्रीनगरमध्ये अडकलेले पर्यटक आणि त्यांचे कुटुंबीय चिंता व्यक्त करत आहेत. सुनील जोशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून पुढील काळात जम्मू काश्मीरच्या टूरला नकार देण्याचा विचार व्यक्त केला आहे.